also know. When I came first in Kurwa, I have purchased that house. For that, I was not having money with me. I have joined Air India. Air India नुकतेच मला कन्फर्म होऊन 2 महिने झाले होते. माझा जॉब मी मेकॅनिक मी डिप्लोमा होल्डर आहे BCDचा. मी मेकॅनिक म्हणून जो जॉईन झालो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 32मध्ये. तर मित्रांनो, आज मी लवकर उठलो आहे. आता वाजले 6 कारण की मी काल ब्लॉग एडिटच केला नाही. थोडा कंटाळा केला, खाली गेलेलो आणि येऊन तसंच झोपलो कारण इच्छाच नव्हती ब्लॉग एडिट करायची. काय माहिती का, एडिटला बसायची इच्छाच नव्हती. तर ठीक आहे, आता लवकर उठलो आहे. आता ब्लॉग एडिट करूया पटापट आणि नंतर मग आपलं जे काय आहे अर्धा तासात ब्लॉग एडिट होईल आणि लेट्स सी पुढे जे आपलं आहे ते करूया. तर मित्रांनो, आता 7 वाजले. आपण आपल्या टाईम टेबलनुसार अर्धा तास लेट आहे आणि आजची दिवसाची सुरुवात गरम पाण्याने होते. गरम पाणी चांगलं असतं शरीरासाठी, पिलेलं पोट साफ राहतं. आपण दिवसभर जे काही खातो त्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जातात. तर गरम पाणी पिलं पाहिजे, चांगलं असतं गरम पाणी शरीरासाठी पिणं. न्यूज मराठी सलाम आहे तुम्हाला, हक्क आहे तुम्हाला. तुम्ही फक्त एकटंच न्यूज चॅनल आहे जे लाईव्ह दाखवतो आहे राज्याभिषेक सोहळा. बाकी कुठेही दाखवत नाही. ज्यांना जायला जमत नाही त्यांनी लाईव्ह बघा. हा आपल्या हक्काचा सोहळा आहे, आपल्या राजाचा सोहळा आहे. तर सगळ्यांनी बघा, जे घरी आहेत त्यांनी बघा, जे ऑफिसला आहेत त्यांनी बघा. आपण मॅच बघायला जसा वेळ काढतो तसंच ह्याच्यासाठी पण काढा. 50 चौरस फूट आकारातील शिवराज्याभिषेक सोहळ्याची आकर्षक अशी प्रतिमा उभारण्यात आलेली आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 18 तास लागले असून मित्रांनो, आत्ता आपण फ्रेश वगैरे झालो आहे, मस्तपैकी व्यायाम झाला. व्यायाम काल एवढाच केला आहे. एक फक्त एक पुशअप वाढवली, एक जोर वाढवले, थोडेसे व्हेरिएशन वाढवलेत. आज 1-2 व्हेरिएशन वाढवले. तर हळूहळू करून व्यायाम करूया आपण. आपल्याला काही घाई नाही आहे किंवा कुठे आपल्याला जायचं नाही आहे की एकाच दिवसात बॉडी बनणार आहे असं काही नाही आहे. तर हळूहळू करून वाढूया. 30 दिवस जातील, 60 दिवस जातील, 2 महिने जातील, 3 महिने जातील, पण फिट राहू. आपण फिट राहण्यासाठी करतो आहे. आपल्याला कुठे पोजिंगला जायचं नाही आहे किंवा कुठे काय करायचं नाही आहे. तर आपण आपल्याला फिट राहायचं आहे, स्वतःची बॉडी व्यवस्थित ठेवायची आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट चालू आहे. तर त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि आता पूजा बाकी आहे. मी फ्रेश होऊन लगेच तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला पूजा करायची आहे. तर आपण पूजा करूया आणि नंतर भेटूया ब्लॉगमध्ये. तर आज जे काय होईल ते बघूया. तर यस, आणि भाई माझा नवीन लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की कळवा की कसे दिसत आहेत. पण माझ्या मित्रांनो, तुम्ही जर कमेंट केली, फालतूच्या कमेंट केल्या की सगळ्यांच्या डिलीट मारणार. मला माहिती आहे तुम्ही लोक कमेंट करणार आणि नको ते बोलणार. तर ठीक आहे, चला करा, बघूया. करा तर प्रफुल्ल, खास करून प्रफुल्ल, करा कमेंट. काय रे मित्रांनो, कुठे आलो तू? अरे काय तू यार, इथं ब्लॉगमध्ये टाक. आता ब्लॉगमध्ये सांगतो भाई, 2 महिने झाले मी ऑरा घेतली. मला एक व्हिडिओ बनवायचा ऑरा बरोबर, पण साहेबांना वेळ नाही.
हे एक काम होतं इकडं. अच्छा हा हा स्टार्ट झाले. वेळ असेल तर त्याला सांगा ब्लॉगवाल्यांना बनवा म्हणून. हेच चालू. रिटर्न मंगळवार बुधवार डॅश. काका आले. बाबा इज कमिंग. ग्लॅड टू मीट यू. लाईट टू मीट यू. वाटत नाही. सांगा यार बस. काय तुम्ही लोकांनी प्रेम दिलं ते मला कळत नाही. अरे तुम्ही म्हणेल की काका बहिणीच्या यायला आम्ही काकांची वाट बघतो आणि काका आपलं निघून गेले. बसा ना बसा. काय म्हणतात गणेश? रिलॅक्स आहे मी आजच म्हणजे काल आलो मी कुठे होता? मालवण हो विथ फ्रेंड्स. मजा आहे तुझी. 5 दिवस तिकडे होतो. आता मी पण काय मजा कमी नाही केली जवळायचं म्हणजे. अरे आपल्याला लहानपणी किती वाटलं पण नाही. त्यावेळेस मी असं अंगणात झोपायचो ना. लोणावळा जे माझं घर आहे आता अंगणात झोपायचो. मराठी समजतात. हो मग. लोणावळा माझं घर वगैरे आहे तसं अंगणात झोपायचो. हां बाबांना पण घे ना ब्लॉग. तर तुला सांगायची गोष्ट म्हणजे असं- बाबांना घेतलंय नाही का ब्लॉग मध्ये. बरं का? हां तर आणि हे कधी झोपायचं माहितीये का? जेव्हा आपलं होळीचा पिरियड आला जवळ का मग ते सारवणं बिरवणं हे ते सगळं आई आजी आत्या हे सगळं ते सारवून बिरवून सगळं तिथनं असं या इथनं जवळ त्या बिल्डिंग पण एवढं मोठं अंतर. काय हा, बोलता. काय मोठी बोलता? जागा होती म्हणजे मोठी जागा तुमची. तर आम्हाला कधी नेणार बंगल्यावर काय माहिती. घेऊन जाईन ना तुला घेऊन जाईन नक्की. 100व्या बड्डेला. तर सांगायची गोष्ट म्हणजे असं 35 वर्ष. 35.5 साडे तेव्हा मजा आहे तुमची. म्हणजे तुम्हाला दोघांना सांगतो अमेरिकेमध्ये मी मुंबईसारखा भटकतो. हां आणि मी जेव्हा प्रवासाला सुरुवात केली डॉलरची किंमत फक्त 7 रुपये 8 रुपये होती. डॉलरची किंमत. 8 एका डॉलरची किंमत 8. 8 रुपयाला मिळायची. आता आज 100 रुपये किंमत आहे डॉलर. जास्त पण कमी नाही. 95-96 अशी काहीतरी आज किंमत. हां 87 आहे. 87. आज देतो तुझ्या आणून 87 रुपये. अच्छा म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाला आज दाखवत होतं मी 95-30 का 95 असं असं. डॉलर. आज तू कुठल्या राईट सांगतो तो मला माहित नाही. मी आता काल परवा गुगलला बघितलेलं. नाही जाऊ आता काय घ्यायचं कधी लागला तर मी सांगेन तुला डॉलर. आता आपल्याला पैसाच पाहिजे. काय डॉलर घेऊन काय करणार. नाही नाही आम्हाला पेन्शनला बिन्शनला काही नाही. खूप मजा केली. पेन्शन काही नाही. रिटायर 26 वर्ष झाली मला. अरे बापरे. 2 वेळा खातो 2 वेळा चहा पितो आणि जिरवतो. आहे पण सो आणि हे सगळे माझे शाळेतले मित्र. मी इथं शाळेत होतो एसकेपीला. हा या आपल्याला तर मी इथून शाळेतले मित्र आहेत तर मग हे सगळे ओळखीचे. मग तेव्हापासून 10वीपासून मग मी इकडे यायचो बसायचो. वेस्टवरून यायचो बसायचो. मग इकडची सवय लागली. आता हल्ली 6 महिने झालं मी शिफ्ट झालो आहे. ते रिडेव्हलपमेंटला गेलं. परत इकडे आला. नाही रिडेव्हलपमेंटला गेली चाळ माझी कुठे? वेस्टची. दुगड मार्केट रिडेव्हलपमेंटला गेलं. जोगड मार्केट चटणी. हां अरे वा. रिडेव्हलपमेंटला गेली तर मग शिफ्ट झालो डोंबिवलीला. मग आता सॅटर्डे संडे येतो कधी कधी. मला माहिती आहे मला त्या दुगड मार्केटमध्ये ते एंट्री केली आणि मला एकदा सगळं टॉयलेटला लागलं. हां म्हटलं आता काय करावं. मग मी काय केलं तर माहिती का ते एका समोरच्या मारवाड्या करणं नाही का ते आहेत एक हात नाही दोन तुम्हाला आपण येतं करणं इकडे असं मध्ये फूट होतं इकडे आता हां, मध्ये हां. त्या अगरबत्ती दुकान पुढे काय कपड्याची दुकान काय थोडी आहेत. हां ती सगळं घेऊन निघालं. आता तू म्हणलं काका तुम्ही इथे बसलायत पाणी प्या चहा प्या. मी अजिबात पिणार नाही. काका बियर प्या अजिबात पिणार नाही. ते आपण 100व्या बड्डेला 100वा बड्डे तुमचा 16 वर्षानंतर. आता मध्ये काय व्हायचं आय एम 9 कम्प्लीट ह्या ऑक्टोबरला मी आता 84 कम्प्लीट करणार. हां म्हणून तर बोललो 16 वर्षानंतर. मला माहिती आहे ना. माझं कुलदैवत माझी गावाची देवता ती. कारण आता गावाला माझं काही नाही फक्त कुलदैवत होतं आणि गणपती आणि दत्तक होता यांचे आशीर्वाद आपल्या कृपा. शून्यातून वर आलेलं. शून्यातून वर आलं.
म्हणजे आता मग मी आईवडील माझं हां आपलं ते तो सांगतो तुम्ही असं करा. माझं इथे महेशच्या मागे माझं घर आहे जुनं. वेन आय केम फर्स्ट इन कुर्ला आय हॅव परचेस दॅट हाऊस. फॉर दॅट आय वॉज नॉट हॅव्हिंग मनी विथ मी. आय हॅव जॉईन एअर इंडिया नुकतेच मला कन्फर्म होऊन 2 महिने झाले होते माझा जॉब. मी मेकॅनिक मी डिप्लोमा होल्डर आहे BCDचा. मी मेकॅनिक म्हणून जो जॉईन झालो आणि 2 महिन्यांनी ताबडतोब मी आपलं ते म्हणजे आपलं कन्फर्मेशन तर आणि हाऊसिंग बोर्डाच्या ॲडव्हर्टाईज मी अप्लाय करून टाकलं. पण त्याच्या आयला त्यांनी मला ते ह्याच्यामध्ये नाही दिलं, कशामध्ये भाडे ह्याच्यावर नाही दिलं, ते ओनरशिपमध्ये दिलं. त्या आयला म्हटलं आता काय करायचं. तर ते भाडेतत्वावर जे होतं ना त्यांना काय ते 3 महिन्याचं भाडं भरायचं तुम्ही राहायला यायचं. आणि मला त्यांनी काय सांगितलं यू हॅव टू पे 1850 ॲज अ डिपॉझिट कम 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 आणि दिस इज युअर ओनरशिप. फक्त 218 स्क्वेअर फीट. हां शनिवारची रात्र अपाट. आलास पुन्हा मोबाईल घेऊन. आज शनिवार आहे. आज सगळे वातावरण एकदम खतरनाक असणार आहे. ओल्ड मंग्राम, रॉयल स्टॅग, पकार्डी आणि सकाळी 4 वाजता घरपोच डिलिव्हरी 4 पायावर. 4-4:30 वाजता आम्ही जातो मरीना बीचला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. काल मी आलो कुर्ल्यावरून आणि लगेच झोपलो. जास्त काय बोलताच नाही आलं कारण मोबाईल पण स्विच ऑफ झालेला. खूप गर्दी होती ट्रेनमध्ये. तर आजचा ब्लॉग इथेच संपला आणि आज संडे असल्यामुळे आपल्याला आपल्या टाईम टेबलसोबत चेक करावं लागणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी करू, अभ्यास वगैरे सगळं जसं आहे तसं करूया. पण थोडासा लेट उठणार आहे, थोडंसं लेट होणार आहे कारण कोण उठलेलं नाही आहे अजून. तर यस आजचा ब्लॉग इथेच संपतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.